संविधान दिन साजरा व 26/11 या हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण. आपण पाहत आहेत माय इंडिया न्यूज चॅनल. दिनांक 26 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी ईश्वर देशमुख फाउंडेशन सैनिक शाळा सावंगा येथील विद्यार्थी व ठाणेदार सेवानंद वानखडेसह काही पोलीस कर्मचारी व नागरिकांनी संविधान दिन साजरा करून शहीद शूरवीरांना श्रद्धांजली अर्पित केली. यावेळी दिग्रजचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी संविधान दिनानिमित्त उपस्थित सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांना व नागरिकांना मार्गदर्शन केले. फाउंडेशन और तीनों शैक्षणिक संस्थाओं के संयुक्त तत्वावधान में आयोजित यह श्रद्धांजलि पर कार्यक्रम, साथ ही साथ हमारे भारत देश के लोकतंत्र की बुनियाद अर्थात महामानव भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, इनकी कलम से कलमबद्ध हमारे संविधान के सम्मान का आज दिन सैनिक विद्यालय के बैल पथक में शामिल सभी छात्र और अन्य छात्र हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपनी बैंड की धुनों से और अपनी जज्बातों से, भावनाओं से उन वीर जवानों को श्रद्धांजलि देने के लिए छत्रपति शिवाजी चौक दिग्रज में इकट्ठा हो चुके हैं. राष्ट्रपति दिनकर ने कभी कहा था कि तन समर्पित, मन समर्पित और जीवन समर्पित ना निवेदन थाल में लाऊं सजा कर थाल जब भी कर गया स्वीकार लेना यह समर्पण. प्राण अर्पित, ग्राण अर्पित, शब्द का कण कण समर्पित. चाहता हूँ देश की धरती तुझे कुछ और भी दूँ. सब कुछ देने के बाद भी जिस देश के लिए और भी जो शेष है, विशेष है, वह भी समर्पित अर्पित करने की भावना को जिंदा रखने का आज का यह दिन, आज का यह अवसर मैं भुवनेश्वर फाउंडेशन की ओर से दिग्रज के सभी सम्मानीय नागरिकों से जय श्री राम का प्राप्त करूँ. आतंकी हमले की आज 16वीं बरसी है. उस आतंकी हमले में जहां सैकड़ों लोगों ने अपने प्राणों की आहुति दी, उन सैकड़ों को याद करने का, उनकी शहादत को प्रणाम करने का देशमुख सैनिक विद्यालय के पायलट द्वारा सम्मानीय थानेदार साहब की अगुवाई यहाँ पर की गई. सम्मानीय थानेदार साहब के कर कमलों द्वारा पुष्प चक्र वहाँ पर अपनी भावांजलि सभी ने व्यक्त की. मैं साथ ही साथ निवेदन करना चाहता हूँ समर्पित करें. इतिहास, वर्तमान और भविष्य भारतीय लोकतंत्र
जिस मजबूत बुनियाद पर नींव पर खड़ा है वह है भारत का संविधान। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनकी कलम से निकल करके आज हमारी जिंदगी को सही दिशा जिस संविधान के कारण मिली है, जो अधिकार हमें प्राप्त हुए हैं, आज उसी संविधान का सम्मान करने का भी दिन है। मैं सम्माननीय बोबड़े सर इनसे अनुरोध करता हूं कि कृपया वे संविधान का पठन करें। गुड इव्हिनिंग वन अँड ऑल। भारताचे संविधान उद्देशिका। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत। जय हिंद, जय भारत। आजच्या या 26/17 हल्ल्यातील शहीद सर्व जवानांना, शूरवीरांना विनम्र अभिवादन करतो आणि आजचं 26 नोव्हेंबर 1949ला जे संविधान आम्ही स्वीकारलं, त्या संविधान दिवस म्हणून आम्ही आज साजरा करतो। संविधान कसं बनलं आणि कसं स्वीकारलं हा फार रोचक आणि वाचण्यासारखा इतिहास आहे। नवीन पिढीनं हा वाचावा। मला असं वाटते यूट्यूबला 12 खंडामध्ये पूर्ण डिटेल आलेलं आहे, व्हिडिओग्राफीमध्ये आहे की संविधानामध्ये संविधान बनताना काय काय प्रक्रिया झाली, किती तज्ज्ञ लोक होते, किती सूचना आल्या आणि त्या सूचनांचं निराकरण कसं करून एक आदर्श संविधान जगात। फार मोठ्या शंका उत्पन्न होत होत्या की भारतामध्ये हे संविधान लागू होऊ शकणार नाही, भारत एक संघ एकत्र नांदू शकणार नाही, अशा विविध शंका कुशंका विविध तज्ज्ञ, घटनातज्ज्ञ नोंदवत होते। फार मोठा अफाट देश आहे, जिओग्राफिकल डिफरन्सेस आहेत, पॉलिटिकल डिफरन्सेस आहेत, कल्चरल, लँग्विस्टिक, भाषिक, वांशिक अशा विविध फार विविधतेने नटलेला हा देश हा एकत्र कसा राहील, कसा चालेल आणि ते एका संविधानात कसा चालेल। तर मग बाबासाहेब त्यांना उत्तर द्यायचे। बाबासाहेबांना ड्राफ्टिंग कमिटीमध्ये जे 7 तज्ज्ञ होते त्या 7 तज्ज्ञांचा वेगवेगळा इतिहास आहे। कोणी आजारी असल्यामुळे येऊ शकत नव्हतं, कोणी राजकारणात एंगेज असल्यामुळे येऊ शकत नव्हतं, एक सदस्य हे बाहेर कंट्रीत गेले ते येऊ नाही शकले, एका सदस्याचा मृत्यू झाला, जागा भरली नाही आणि संपूर्ण ड्राफ्टिंग कमिटीची म्हणजे घटना लिहिण्याची जबाबदारी हे बाबासाहेबांवर आली, म्हणून त्यांना आपण शिल्पकार म्हणतो। हे सर्व हे सजेशन्स येत होते, शंका कुशंका विचारत होते। बाबासाहेब 2 दाखले आवर्जून देत होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस जरी राजेशाही असली, जगानं जरी राजेशाही नाकारली, तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा अभ्यास आज जग करते, कारण की त्या राजेशाहीमध्येही लोकशाही लपलेली होती आणि ती उदाहरणं ते दाखले बाबासाहेब द्यायचे। आणि भगवान बुद्धांच्या काळात त्यावेळेस 13 जनपद होते आणि 13 जनपदामध्ये कशी लोकशाही होती, म्हणजे भारताच्या मातीमध्ये लोकशाही कशी रुजलेली आहे, म्हणून या देशामध्ये लोकशाही टिकेल हा आत्मविश्वास बाबासाहेब सर्व घटना समितीची सदस्यांना देत होते। फार रोचक आहे, अभ्यास करावा प्रत्येकाने, इतिहास आपला माहीत पाहिजे, आपण कुठून आलो हे माहीत पाहिजे, नाहीतर आम्ही अनेक गोष्टींना बळी जात आहोत। कठेंगेपासनं अनेक गोष्टींना बळी जात आहोत, म्हणून आम्ही कोण आहे हे समजलं पाहिजे। आम्ही मूळचे होमोसेपियन या माकडापासून उत्क्रांती झालेले मनुष्य आहोत। आजही त्याचं सायंटिफिक रूपाने माकड हाड जे आपल्या शरीरामध्ये आहे, टेलबोन ज्याला म्हणतो, ते अस्तित्वात आहे आणि ही
ओरिजिन ऑफ द स्पेसिस चार्ल्स डार्विनच्या या ग्रंथामध्ये क्लिअर कट आलेलं आहे की ह्या उत्क्रांतीनं हे आपण आलेलो आहोत. आणि त्याच्यानंतर मग आपण धीरे धीरे जंगल काटून शेती करायला लागलो. शेती करता करता यांनी बकऱ्या ठेवल्या, जनावरं ठेवले, तर हे धनगर झाले. शेती करता करता यांनी भाजीपाला काढला, तर ही माळी झाले. या कबिल्यानं काय, या टोळीनं जे अन्न उत्पादन केलं ते दुसऱ्या टोळीला विकलं, ते व्यापारी झाले. अशा पद्धतीनं उत्क्रांती मनुष्याची झाली आणि मग त्याचं जातीत वर्णात रूपांतर झालं. हे आपल्या नवीन पिढीला समजणं गरजेचं आहे. नाहीतर नवीन पिढी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवाली आहे आणि लगेच त्यांच्या डोक्यात फार जातीवाद धरलेला आहे. मोठे लोक फार समजून घेतील म्हणून तरुणांनी पण ह्या गोष्टी आणि तरुणांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ही मोठ्यांची जबाबदार नागरिकांची आहे. म्हणून ही कार्यक्रमही होणं गरजेचं आहे. हे स्पिरिट मिळणे गरजेचं आहे. किंबहुना 26 नोव्हेंबर हा दिवस ठरवूनच हा आमच्या राजधानीवर हल्ला झालेला आहे की आम्ही तुमची घटनाच मोडीत काढतो, तुम्ही काय म्हणता. आणि तो हल्ला आम्ही परतवून लावला. सौभाग्याने त्या दिवशी मी एक रेड केली होती, खामगावला होतो. आणि या हल्ल्यातील जे शहीद आणि या हल्ल्यातील जे एकमेव पकडलेला जो आतंकवादी होता कसाब, याला इंटरोगेट करणारे 2 अधिकारी आणि तपास अधिकारी महाराष्ट्र पोलीसचे यांनी तिघांनी मला शिकवलेलं आहे. माझे गुरुबंधू आहे आणि ईच अँड एव्हरी गोष्ट मी ते अभ्यासली. आणि महाराष्ट्र पोलिसांनी बियॉन्ड सब डाऊट NIA नाही, CBI नाही, तर महाराष्ट्र पोलिसांनी हा गुन्हा सिद्ध करून त्या कसाबला फाशीवर लटकवलं. सुप्रीम कोर्टामध्ये ही केस टिकवून कसाब आणि मी या गुन्ह्याचे तपास अधिकारी PI महाले साहेब होते. त्यांचं हे पुस्तक आहे कसाब आणि मी. हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं, स्टोरीटेल ॲपवर ऐकावं. एक बार सुन लो आप फिर देखेंगे. पार्सल कोडने होतं त्याला फाशीवर नेण्यासाठी. पार्सल जेव्हा पहिलं इंट्रोगेशन करायला गेलं तर तो फार इंटरेस्टिंग काही गोष्टी सांगायचा. मालूम नाही, कुछ याद आता नाही, भूक लग गई, मग त्याला बिर्याणी दिली तर फेकून दिली, बडे की होणार. बऱ्याच मस्त इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. आणि पहिल्यांदा इंट्रोगेशनला गेल्यानंतर तो कसाब महाले साहेबांना बोलला, तुम्हारे से कुछ नहीं होगा, मेरा बाल भी टिका नहीं हो सकता. आणि ज्या दिवशी पार्सल म्हणजे जेलमधून काढून फाशी द्यायला नेलं, सर्व सिक्रेट मुवमेंट होती. त्या दिवशी पार्सल यांच्या मधोमध स्कॉर्पिओमध्ये, सर्व एकसारख्या स्कॉर्पिओमध्ये, आणि त्याच्याशी बोलणं चालू. आणि शेवटी त्याने वाक्य म्हटलं की महाले साहेब आप जीत गए, मैं हार गया, आणि चड्डी सूट केली होती त्याने. तर ही आपल्या महाराष्ट्र पोलिसांचं शौर्य आहे. असे शूरवीर यांच्या प्रत्येकाचं चरित्र वाचलं तर लक्षात येईल की आपल्या देशामध्ये किती शूरवीर लोक आहेत, किती जबरदस्त हिरो आहेत. यांचे करिअर, यांचं कॅरेक्टर आपण अभ्यासलं गरजेचं आहे. म्हणून इतिहास विसरू नये मित्रांनो. इतिहास वाचावा, फार इंटरेस्टिंग आहे. इतके या लोकांना पाहून आम्हाला ते आजही ते PI साहेब VRS घेतला. त्यांना तर किती ऑफर्स आल्या तेव्हा त्यांनी VRS घेतला, नोकरी सोडली. ते फक्त आता कायदेशीर मार्गदर्शन करतात कोणत्या गुन्ह्यात. आणि त्यांना इतक्या धमक्या आल्या, इतके आमिष दिल्या गेले, त्यांच्या अकाउंटमध्ये कोटी रुपये टाकल्या गेले. अशा पद्धतीचं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं पोलिट करण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही ते सक्सेसफुल ते केस हँडल करून महाराष्ट्र पोलिसांनी सिद्ध करून दाखवली. आणि आम्ही सुद्धा काही कमी नाही. आणि आमच्या देशावर कोणीही असा हल्ला करेल तर तो आम्ही परतून लावण्यास आणि सर्व बाजूने परतून लावण्यास आम्ही सक्षम आहोत. अशा पद्धतीचं हे 26/11चा जो हल्ला आहे हा वाचण्यासारखा आहे. मी प्रत्येक स्पॉटला जाऊन आलो, ताज हॉटेलला जाऊन आलो, बॅलिस्टिक रिपोर्ट्स वाचले. तुकाराम अंबाळेला कोणती गोळी लागली, किती अँगलनं कोणं मारली, कशी मारली, काय पोझिशन झाली. हे आता फोर्समध्ये आहे आणि मला इंटरेस्ट आहे म्हणून, परंतु हे प्रत्येकानं समजून घ्यावं. हे असं बलिदान नाही आहे. हे बलिदान आम्हाला प्रेरणा देणार आहे, आम्हाला ऊर्जा देणार आहे. आणि अशा या कार्यक्रमातून निश्चितच सर्व तरुण, सर्व लोक, सर्व जनता ही ऊर्जा घेईल आणि आपणही
आपल्या ठिकाणी प्रत्येकजण युनिफॉर्म नाही घालू शकत, परंतु आपल्या ठिकाणी राहून आपण एक चांगलं काम करू शकतो. गरज नाही फोर्स बॉर्डरला जाण्याची, गरज नाही युनिफॉर्म करण्याची, परंतु जिथं कुठं आहे, मी सरांच्या जागी जाऊ शकत नाही, सर माझ्या जागी येऊ शकत नाही, पण आपण जे काम आपलं केलं प्रामाणिकपणे तर निश्चितच आम्ही या देशाच्या प्रगतीमध्ये आम्ही निश्चितच हातभार लावू आणि आमचा देश असो सर्व या देशातील नागरिक म्हणून, सजग नागरिक म्हणून आम्ही पुढे नेऊ. एवढंच बोलतो आणि पुन्हा शूरवीरांना विनम्र अभिवादन करतो. आम्ही थांबतो. राष्ट्रगीत सुरू करेंगे. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे. आहे तब जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की. हरियाणा जैसा